सुंदर दिसण्यासाठी मेकअप केलाच पाहिजे का? मला ना मेकअप अजिबात जमत नाही, मग मी सुंदर दिसणार नाही का? नमस्कार, मी किशोरीने आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, आपण तोपर्यंत सुंदर आणि आकर्षक दिसू शकतो जोपर्यंत आपल्या चेहऱ्यावरती मेकअप असतो। म्हणजे मेकअपमुळे आपण तात्पुरते सुंदर नक्कीच दिसू शकतो, पण जर तुम्हाला कायमस्वरूपी सुंदर दिसावं, सगळ्यांमध्ये आकर्षक दिसावं असं जर वाटत असेल तर वेळोवेळी आपल्या स्किनची काळजी घेणं, स्किन केअर करणं खूप जास्त गरजेचं आहे। या व्हिडिओमध्ये आपल्या स्किनची काळजी आपण कशी घेतली पाहिजे जेणेकरून मेकअप न करता सुद्धा आपला चेहरा छान फ्रेश दिसेल, टवटवीत दिसेल आणि सगळ्यांमध्ये सुंदर आणि आकर्षक नक्कीच दिसेल। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या स्किन केअर टिप्स कोणत्या आहेत हे बघूया। आपला चेहरा छान टवटवीत दिसावा, सुंदर दिसावा यासाठी चेहरा स्वच्छ धुणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी माइल्ड अशा फेस वॉशचा किंवा क्लेन्झरचा वापर तुम्ही करायचा आहे। रोज सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या आधी छान अशा फेस वॉशने तुमचा चेहरा छान क्लीन करायचा आहे। यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती जे काही बिल्डअप झालेले डर्ट असेल किंवा बाहेरची धूळ असेल ती पूर्णपणे प्रॉपर निघून जाईल आणि तुमचा चेहरा छान स्वच्छ बनेल आणि छान क्लीन होईल। त्यामुळे झोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारे छान तुमचा चेहरा वॉश करूनच झोपायचा आहे। आपला चेहरा छान ग्लोईंग दिसावा, सुंदर दिसावा यासाठी आठवड्यातून एकदा तरी चेहरा एक्सफोलिएट करणं म्हणजे चेहऱ्याला स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं आहे। चेहऱ्याला स्क्रब आपण कशासाठी करतो तर आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात त्यामध्ये घाण अडकून राहते आणि ही जी घाण असते त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आपल्याला व्हायला लागतो आणि आपला चेहरा त्यामध्ये अजिबात चांगला दिसत नाही किंवा इव्हन टोन दिसत नाही। जर तुम्हाला सॉफ्ट स्किन हवी असेल तर आठवड्यातून एकदा तरी छान अशा स्क्रबने तुमचा चेहरा स्क्रब करायचा आहे। त्यासाठी तुम्ही घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा वापर स्क्रब म्हणून करू शकता किंवा मार्केटमधलं कुठलंही स्क्रब चेहरा धुण्यासाठी यूज करू शकता। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची डेड स्किन प्रॉपरली निघून जाण्यासाठी खूप मदत होईल। 15 दिवसातून एकदा चेहऱ्याला स्टीम घेणं म्हणजे चेहऱ्याला वाफ घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता यासाठी मी टर्बनचा टॉवेल घेतलेला आहे आणि एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टॉवेल डिप करून छान ज्या ठिकाणी मला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत त्या ठिकाणी मी छान स्टीम घेत आहे। स्टीम घेतल्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत ते लूजन अप होतात आणि त्यामध्ये ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आपण इझिली रिमूव्ह करू शकतो। अशा प्रकारे छान चेहऱ्याला स्टीम घ्यायची आहे। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे, स्टीम घेऊन झाल्यानंतर अशा प्रकारचं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्हिंग टूल मार्केटमध्ये येतं, ते तुम्ही यूज करा। या टूलने छान असे सगळ्या चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स आहेत ते तुम्ही रिमूव्ह करायचे आहेत। आठवड्यातून एकदा जरी ही प्रोसेस तुम्ही केली तर तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स अजिबात जमा होणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्यावरती डेड स्किन अजिबात दिसणार नाही आणि तुमचा चेहरा सदा फ्रेश दिसण्यासाठी, तुकतुकीत दिसण्यासाठी आणि ग्लोईंग दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल। तुमच्या नाकाच्या बाजूला चिन एरिया जो आहे त्या ठिकाणी ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जास्त जमा होत असतात। अशा पद्धतीने तुम्ही ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करायचे आहेत। एकदा तुम्ही ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करून बघा, तुम्हाला तुमची स्किन एकदम सॉफ्ट जाणवेल, एकदम स्मूथ जाणवेल। बऱ्याच लेडीज किंवा मुली काय करतात, अजिबात चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करत नाहीत। मग काय होतं, त्यांच्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स आहेत ते विजिबल दिसायला लागतात आणि ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स लांबून सुद्धा चेहऱ्यावरती दिसतात आणि तो चेहरा दिसायला अजिबात चांगला नाही दिसत। त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स अशा पद्धतीने तुम्ही रिमूव्ह करायचे आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही स्किन केअर केलं तर तुमच्या स्किनला कुठलाच प्रॉब्लेम जसं की पिंपल्स असेल, डार्क स्पॉट असेल, मुरूम असेल, अशा प्रकारचा स्किनचा कुठलाच प्रॉब्लेम होणार नाही। जेव्हा तुम्ही ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह कराल तुमची स्किन एकदम तुम्हाला सॉफ्ट जाणवेल। आता त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे फेस मास्क। आठवड्यातून एकदा तरी तुम्ही अशा प्रकारचा फेस मास्क तुमच्या चेहऱ्याला अप्लाय करायचा आहे। मी इथे हिमालयाचा फेस मास्क घेतलेला आहे। खूप सुंदर आणि रिजनेबल रेटमध्ये हा फेस वॉश तुम्हाला कुठेही मिळून जाईल। जर तुमच्याकडे आत्ता कुठलाही फेस वॉश अवेलेबल नसेल तर तुम्ही किचनमधला कुठलाही होममेड फेस मास्क चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता। ते सुद्धा फेस मास्क खूप जास्त नॅचरल आणि इफेक्टिव्ह असतात। आता मी हिमालयाचा फेस वॉश संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला छान अप्लाय करून घेणार आहे। यामुळे काय होईल, माझ्या चेहऱ्यावरची जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे, जे काही टॅन आहे रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होईल। 10 मिनिटं हा फेस मास्क मी चेहऱ्यावरती ठेवला आहे। 10 मिनिटानंतर मी फेस वॉश करून येणार आहे। आता तुम्ही बघू शकता इन्स्टंटली एकदम छान अशी ग्लोईंग आणि सॉफ्ट स्किन मला मिळालेली आहे। 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा अशा प्रकारे तुम्ही स्किन केअर करा। तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्रीमची गरज लागणार नाही, कुठल्याही प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंटची गरज लागणार नाही। खूप सुंदर आणि सॉफ्ट तुमची स्किन बनेल। जेव्हा तुम्ही फेस मास्क लावता तेव्हा चेहऱ्याला मॉइश्चरायझर वापरायला अजिबात विसरायचं नाही, त्यामुळे तुमचा चेहरा छान हायड्रेटेड दिसेल आणि सॉफ्ट दिसेल। ट्रस्ट मी, तुम्ही अशा प्रकारे जर तुमच्या स्किनची काळजी घेतली तर तुम्हाला पार्लरमध्ये जायची सुद्धा अजिबात गरज लागणार नाही। अजिबात तुमच्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स जमा होणार नाहीत। आता हे झालं फेसच्या बाबतीत। आता आपण बॉडीची काळजी घेणं, आपल्या शरीराची काळजी घेणं, आपल्या शरीराच्या स्किनची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे।
आपल्या चेहऱ्याबरोबरच आपल्या बॉडीवरती सुद्धा डेड स्किन जमा होत असते, टॅनिंग होत असतं, ते सुद्धा रिमूव्ह करणं खूप जास्त गरजेचं असतं. नाहीतर काय होतं, आपल्या पायाचे कोपरे असतील किंवा गुडघे असतील किंवा आपले पाय असतील ते एकदम टॅन दिसायला लागतात, ते अजिबात दिसायला चांगलं नाही दिसत. बॉडी स्क्रबसाठी तुम्ही किचनमध्ये अवेलेबल असलेलं तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करून त्याचा स्क्रब तुमच्या बॉडीला करू शकता. आता काय होत असतं, आपल्या हातावरती पायावरती काळपटपणा येत असतो किंवा आपले हात आणि पाय खूप जास्त काळवंडलेले असतात, खूप जास्त टॅन पायावरती आणि हातावरती जमा झालेलं असतं. अशा वेळी तुम्ही घरगुती वस्तूंचा वापर करून छान असं उपटन तयार करू शकता. यामुळे काय होईल, तुमच्या बॉडीवरती जे काही टॅन असेल, जो काही काळपटपणा असेल तो लगेच रिमूव्ह होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला हे बॉडी उपटन कसं बनवायचं, तर त्यासाठी 1 चमचा तुम्हाला बेसन पीठ लागणार आहे, थोडीशी हळद लागणार आहे, 1 चमचा दही लागणार आहे. हे छान मिक्स करायचं आहे आणि हा पॅक ज्या ठिकाणी तुमची त्वचा काळवंडलेली आहे त्या ठिकाणी, जसं की मान असेल, हात असेल, पाय असेल, यावरती तुम्ही हा पॅक नक्कीच यूज करू शकता. लिप्स केअर म्हणजे ओठांची काळजी. आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या ओठांची स्किन खूप जास्त नाजूक असते. चेहऱ्याबरोबरच आपल्या ओठांवरती सुद्धा डेड स्किन जमा होत असते. आपले ओठे काळे दिसायला लागतात, एकदम पिगमेंटेड दिसायला लागतात. किंवा जर आपले ओठ खूप जास्त ड्राय दिसत असतील, एकदम ओठ फाटलेले असतील, तर दिसायला अजिबात चांगलं नाही दिसत. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी ओठांना स्क्रब करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1 चमचा साखर घ्यायची आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मध टाकायचा आहे, छान मिक्स करून याचा छान स्क्रब तुमच्या ओठांना करायचा आहे. जर तुमचे ओठ काळे झालेले असतील, एकदम डिहायड्रेट झालेले असतील, ओठ चिरल्यासारखे दिसत असतील, तर अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून एकदा ओठांना स्क्रब करा. तुमच्या ओठांना भेगा अजिबात पडणार नाहीत किंवा तुमच्या ओठांवरती काळपटपणा अजिबात जमा होणार नाही. तुमचे ओठ सदा पिंक दिसण्यासाठी, सॉफ्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.